आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। गाडी अडवून जबरी चोरी करणाऱ्यांचे जत पोलिसांनी आवळल्या मुसक्या। दिनांक 24 मार्च रोजी रात्री 12:15च्या सुमारास दहिफळ तालुका केज जिल्हा बीड येथील कंटेनर ट्रक नंबर NL01AD 3495 मध्ये मोकळे कॅरेट भरून बिळूरहून तासगावकडे निघाले असता कुंभारी जवळील एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक अडवून प्रवीण नाथा पंडित वय 23 राहणार मुंडेवाडी तालुका केज यास दीपक माने वय 18 राहणार उमराणी, सलीम शेख वय 23 राहणार जत, समर्थ कोळी वय 23 राहणार धानेश्वरी स्टोन क्रशर जवळ जत व एक अल्पवयीन असे चौघांनी मिळून ट्रकला आडवी मोटरसायकल मारून ट्रक चालकाला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे 22,000 रुपये घेऊन जतच्या दिशेने पलायन केले। याबाबत जत पोलीस ठाण्यात प्रवीण पंडित राहणार मुंडेवाडी तालुका केज यांनी फिर्याद दाखल केली होती। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, PI संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरप्पा लातुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल AV माने, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सकटे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे, सागर कारंडे, सुहास काळेल, सतीश मगदूम आदींच्या पथकाने खबऱ्यामार्फत माहिती काढून मारहाण करून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आळून सदर गुन्ह्यात त्यांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले। चोरलेली रक्कम 22,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरप्पा लातुरे हे करत आहेत। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।